होता दादा एकतरी तरलाय का आणि गर्वाचं घर खाली ही जी म्हण कोणी आपल्या वाडवडिलांनी केलानी ती काय उगीच केली त्यांची काय फिरली होती बघा 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 बसा फुगला बघा 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 बापरे बाप असा नका फुगला फुगला केंड फुगता तो केंड माहिती आहे ना दर्यामध्ये केंड केंड असतो तो मध्ये सगळं पिवळा काळा असा कलर असतो मध्ये टिपसे असतात त्याची शेपटी धरलात ना की चांगला असा फुगत 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 येणार असा तो केंडा सारखा फुगला कोण भुवन मणिपूर देशीचा मणिध्वज राजा गर्वान लाय गर्वान फुगलाय मणिपूर देशीचा मणिध्वज राजा गर्वान फुगलाय गर्वान फुगलाय नवरा बायकोचं काहीतरी कुठेतरी काहीतरी इकडे कुरबुरले आल्याच्या नंतर भांडण होतच ना इकडे तिकडे मग काय करणार या उठला ही उठली आणि गेली माहेरात पण त्या मुलीचा बाप मात्र एकदम कडक होता काय झालं तू कशासाठी आलीस हिलाच तसा चालता हो दिला थे मेला लगीन करताना एवढे लाख रुपये तुझ्यासाठी घातले आणि यात कापड काकी मारून इलं कशा सत्यनारायणचा प्रसाद खाव इलच तसा चालता हो तसा हा म्हणला राज्याबाहेर चालते वा आता राज्याची प्रिय नेणार कोणाकडे सर्व जाऊन राहिले अयोध्येला रामाकडे विनाशकाले विपरीत बुद्धी आणि शहाण्याच्या दीडपत वृत्ती अश्वमेघाचा घोडा धरला आणि मणिध्वजानं आपल्याच हाताने आपल्या पायावरती धोंडा घालून घेतला आणि त्या अश्वाच्या माथ्यावरची पत्रिका वाचून त्याने काय केलं बघा रामाचं बंड साऱ्यांना दंड यज्ञात खंड करीन मी पायी राजा वावस रामाला वाटतंय राजा वावस रामाला श्याम कर
बाजूला धाडिले लक्ष्मणाने आणि सत्य न करता उलट उत्तरे दिदली मनी ध्वजाने ओंदळ भरुणी भस्म होती दूताच्या डोईवरी आणि त्रिशूल तापवून डाग दिदला त्याच्या पाठीवरी श्रीरामा आंबा म्हणे मी निरोप जाऊन लक्ष्मणाला सांग की परत फिरून आलास तर तुझी हातात मोडून देईन टांग. मला माझा निरोप ताबडतोब जाऊन त्या लक्ष्मणाला सांग आणि जर परत जर असं होईल तर हातात मोडून देईन टांग. आता नुसती मोडली असती तर केईन मध्ये जाऊन काहीतरी सांधून आलो असतो, पण आता हातात मोडून दिल्याच्या नंतर हापकीन मध्ये सुद्धा जाऊन चालणार नाही. रावणादी शिवभक्तांना मारिले रामाने धनंजया. ओके, रावणादी शिवभक्तांना मारिले रामाने पण कोट्यावधी रामाला मारण्यामध्ये शक्ती दिली शिवानी. अजून तुम्हाला माहित नाही या मणिध्वजाचा राग अरे रामाच्याही पाठीवर देई.